नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही बातमी बघा. सोलार पंप योजनेत शेतकऱ्यांना नेमके किती पैसे भरावे लागतात वाचा सविस्तर. बघा शेतकरी मित्रांनो, सोलार पंप योजना जी आहे आपली सरकारची, तर सोलार पंप योजनेमध्ये तुम्हाला एक 3 HP चा पंप असतो, त्यानंतर 5 HP, त्यानंतर 7 HP चा पंप असतो. या पंप घेण्यासाठी तुम्हाला नेमके किती पैसे भरावे लागतात याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग सुरू करूयात आजच्या या अपडेटला. बघा शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून मागेल त्याला सौर पंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP आणि 7 HP कृषी सोलार पंपाचा लाभ देण्यात येतो. मी तुम्हाला आताच सांगितलं की 3 HP, 5 HP आणि 7 HP असे 3 प्रकारचे पंप तुम्हाला हे तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला दिले जातात. कुठल्या योजनेतून? तर सोलार पंप योजनेमधून. केंद्र सरकारची जी ही योजना आहे मित्रांनो, सोलार पंप योजना, या सोलार पंप योजनेमधून तुम्हाला 3 HP, 5 HP आणि 7 HP असे तिन्हीपैकी एक पंप हा तुम्हाला दिला जातो. तर ह्या पंपासाठी तुम्हाला नेमकी किती रक्कम भरावी लागते हे तुम्हाला मी पुढे सांगतो. बघा, जवळपास 90% अनुदान शेतकऱ्यांना मिळते. शेतकऱ्यांना नेमके किती पैसे भरावे लागतात ते पाहूयात. बघा शेतकरी मित्रांनो, जवळपास तुम्हाला 90% अनुदान हे तुम्हाला मिळतं या योजनेमध्ये. तुम्हाला कृषी पंप जो आपला सोलार पंप घेण्यासाठी तुम्हाला जवळपास 90% अनुदान ह्या सोलार पंप योजनेअंतर्गत दिलं जातं. त्यानंतर तुम्हाला नेमके किती पैसे भरावे लागतात ते पाहूयात. बघा, सोलार पंप योजनेत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरावी लागते. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फक्त 10% रक्कम भरायची आहे. 90% रक्कम ही सरकार देणार आहे तुम्हाला. सोलार पंप कृषी योजनेअंतर्गत तुम्हाला 90% रक्कम मिळणार आहे आणि तुम्हाला फक्त 10%च रक्कम ही भरायची आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5% रक्कम, म्हणजे SC ST मध्ये जे शेतकरी आहेत, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील जे शेतकरी बांधव आहेत, अशा शेतकरी बांधवांना फक्त 5%च रक्कम इथे द्यायची आहे. त्यांची 95% रक्कम हे सरकार भरणार आहे ह्या योजनेअंतर्गत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार अनुदानाद्वारे देते. बघा, उर्वरित तुमची रक्कम जी आहे ती राहिलेली रक्कम 10% रक्कम ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे अनुदानामधून ही रक्कम देत असतं. ही 10% रक्कम पंपाचा प्रकार आणि क्षमतेनुसार बदलते. बघा, ही 10% जी रक्कम आहे मित्रांनो तुमची, ही पंपाची क्षमता म्हणजे 3 HP, 5 HP किंवा 7 HP याच्या क्षमतेनुसार ही रक्कम बदलत असते. पण ही रक्कम भरल्यानंतरच पंप बसण्याची प्रक्रिया सुरू होते. बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ही जर रक्कम तुम्ही भरली नाही तर तुम्हाला हे पंप बसवण्याची प्रक्रिया तुमची सुरू होणार नाही. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला ही रक्कम भरणं हे अनिवार्य आहे. तुम्ही ही रक्कम भरल्यानंतरच तुमच्या शेतामध्ये हा पंप बसवण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे. बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो की सर्वसाधारण शेतकऱ्यांना किती रक्कम भरावी लागते. बघा, 3 HP चा जो तुमचा पंप आहे, 3 HP च्या पंपासाठी मित्रांनो तुम्हाला 17,500 ते 18,000 रुपये इथपर्यंत रक्कम तुम्हाला ही भरावी लागते आणि बाकीचा जो खर्च आहे ते शासन देत असतं. बघा, 3 HP च्या पंपासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला 17,500 ते 18,000 रुपये तुम्हाला भरायचे आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, 5 HP चा पंप, 5 HP च्या पंपासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला 22,500 रुपये इथपर्यंत पैसे तुम्हाला हे भरायचे आहेत. ह्या योजनेमध्ये आपली ही योजना आहे, या योजनेमध्ये तुम्हाला 5 HP च्या पंपासाठी 22,500 रुपये भरायचे आहेत. बाकीची रक्कम ही तुमचं ह्या योजनेअंतर्गत सरकार अनुदानामधून ते देत असतं मित्रांनो. त्यानंतर बघा, 7 HP च्या पंपासाठी, 7 HP चा जो पंप आहे, 7 HP क्षमतेचा जो पंप आहे, त्या 7 HP च्या पंपासाठी मित्रांनो तुम्हाला 27,000 रुपये इथे भरायचे आहेत आणि बाकीची जी रक्कम आहे ती सरकार देणार आहे तुमचं अनुदानामार्फत. हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. बघा, परत एकदा सांगतो मित्रांनो, तुम्हाला 3 HP चा पंप जो आहे, 3 HP च्या पंपासाठी तुम्हाला 17,500 ते 18,000 रुपये इतकी रक्कम भरायची आहे. त्यानंतर 5 HP च्या पंपासाठी बघा, 5 HP चा जो पंप आहे, 5 HP च्या पंपासाठी तुम्हाला 22,500 रुपये इथपर्यंत रक्कम ही भरायची आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, 7 HP चा पंप, 7 HP च्या पंपासाठी मित्रांनो तुम्हाला 27,000 रुपये इतकी रक्कम भरायची आहे आणि ही रक्कम भरल्यानंतरच मित्रांनो तुमचे पंप बसवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. ही रक्कम जर तुम्ही भरली नाही तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला ही रक्कम भरायची आहे आणि ह्या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. आणि ही जी 3 HP, 5 HP, 7 HP ही जी क्षमतेचे जे पंप आहेत, ह्याची ही क्षमता, कुठला पंप तुम्हाला भेटेल हे तुमच्या क्षेत्रावर अवलंबून असतं मित्रांनो. तुमचं जेवढं जास्त क्षेत्र तेवढं तुम्हाला जास्त HP चा पंप हा मिळत असतो मित्रांनो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना रक्कम भरावी लागते. तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना यापेक्षा कमी रक्कम भरावी लागते. बघा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील जे शेतकरी बांधव आहेत, त्या शेतकरी बांधवांना यापेक्षाही कमी रक्कम ही भरावी लागते या योजनेमध्ये. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला त्या सोलार पंप योजनेमध्ये
कुठल्या पंपसाठी किती रक्कम भरावी लागते याविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. अशाच नवनवीन योजनेच्या अपडेटसाठी आणि माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.